हे सरकारचं पहिल्या दिवसापासूनचं धोरण आपण बघितलं असेल तर खोटं बोल आणि रेटून बोल ही जी त्यांची पद्धत आहे ही सगळ्या गोष्टीमध्ये जेव्हा त्यांच्या एखादा विषय अंगाशी येतो तेव्हा हे सगळेच जण बोलू लागतात. मला जे आठवतं आहे किंवा ज्याची सरकार दरबारी नोंद आहे ते म्हणजे माननीय उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना हा त्रिभाषा सूत्रीचा अहवाल माशेलकरांनी कॅबिनेटसमोर आणला होता आणि त्यावेळेला समिती नेमली होती आणि समिती नेमून त्याबाबतचा निर्णय घ्या असं सांगितलं होतं. त्याची नोटिंग आहे आणि त्यानंतर उद्धव ठाकरे सरकार पडलं आणि त्यामुळे त्यावरती कुठची बैठक झाली नाही. आज जे फार मोठ्या पुशारक्या मारत आहेत आणि मगरमच्छ आसू गाळत आहेत, मला त्यांना असं विचारायचं आहे की जर माशेलकर समितीचा अहवाल ज्याच्यावरती समिती नेमली होती त्याची एकही बैठक झाली नाही, उद्धव ठाकरे सरकार पडलं, मग तुम्ही GR कुठच्या भाषेत काढला, कोणत्या माहितीच्या आधारावरती काढला? म्हणजे GR काढण्याचं पाप तुम्ही करायचं आणि जे काय घडलं आहे ते उद्धव ठाकरे सरकारमुळे घडलं असं दाखवायचं. खोटं बोल पण रेटून बोल ही यांची पद्धत आहे. नाही 2022ला ज्यांनी टोप्या लावला असं म्हणतात ना, त्यावेळेला उद्धव साहेब कुठे होते आणि ज्यावेळी मराठीचा GR किंवा हा जो समितीचा अहवाल ज्या कॅबिनेटमध्ये आला होता तेव्हा उदय सामंत कुठल्या मुख्यमंत्र्यांच्या बाजूला मांडीला मांडी लावून बसले होते. त्यामुळे खोटं बोल आणि रेटून बोल ही त्यांची मूळ स्वभावच आहे. मराठी माणसाची एकजूट जी आहे तीच या सरकारला GR मागे घेण्यासाठी कारणीभूत. उद्धव ठाकरेंचं मराठी प्रेम वेगळे, मुख्यमंत्री असताना त्यांनी काय नेमकं केलं असं भाजपच्या नेत्यांना सवाल करतात. राजकारणासाठी हे सर्व मराठी माणसाबद्दल काय केलं हे भारतीय जनता पक्षाचा विचार असेल तर महाराष्ट्राला ठाकरे ब्रँड आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये खऱ्या अर्थाने प्रबोधनकार ठाकरे हे अग्रभागी होते. त्यानंतरच्या काळामध्ये हिंदुहृदय सम्राट शिवसेनाप्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाला हक्काचं स्थान आणि मानाचं पान आणि मराठी माणसामध्ये स्फुल्लिंग पेटवलं. जे आज BJPवाले बोलत आहेत ते माननीय शिवसेनाप्रमुखांकडे जाऊन या महाराष्ट्रामध्ये युती करून आमचं बोट धरून हे आता दिल्लीपर्यंत पोचले. त्यामुळे या मागच्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन जे कोण बोलत आहेत त्याने मागच्या गोष्टीचा तरी इतिहासाची उजळणी करून घ्यावी. महाजन म्हणाले की म्हणजे ज्या पद्धतीने तो जर GR रद्द केला तर हे मराठी शाळा त्यांनी स्वतः रद्द केलेल्या आहे, मराठी माणसांसाठी त्यांनी केलं काय असं? तर मराठी शाळा रद्द केलेल्या नाही आहेत, उलट मराठी शाळा चालल्या पाहिजे हे त्या आमच्या सरकारचं धोरण होतं. आणि आज मराठी शाळांची जी काय परिस्थिती आहे, जर मराठीबद्दल प्रेम वाटतं तर या सरकारने शैक्षणिक धोरणात आणि शैक्षणिक खात्याच्या अर्थसंकल्पामध्ये वाढ करून त्या मराठी शाळा त्या आहेत तर सुधाराव्यात असं महाजनांना माझं सांगणं आहे. मराठी शाळा बंद करून CBSEला चान्स दिलाय. असं आहे की जो फोटो आहे ना तो माशेलकर समितीने दिलेला अहवाल जो, म्हणूनच मी म्हटलं ना की त्यावेळेला उदय सामंत कोणाच्या मुख्यमंत्र्याच्या मांडीला मांडी लावून बसले होते. पण उदय सामंत साहेब आपण खोटं बोला पण रेटून बोला ते लोकांना खरं वाटलं पाहिजे. ही जी आपली काय उत्तम आपल्याकडे असलेली शैली आहे ना तिचा वापर करून जर तुम्ही खोटं सांगत असाल तर हा फोटो साक्षीदार आहे की नाही? माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी के कार्यकाल में लिया गया नहीं है. उस वक्त केंद्र सरकार का ये धोरण जब कैबिनेट के सामने आया था तब माशेलकर जी की समिति अपॉइंट की गई थी और उन्होंने जो अहवाल दिया उसके ऊपर अभ्यास गट आप निर्गमित करो इस तरह के आदेश दिए गए थे. उसकी टिप्पणी कैबिनेट में होगी लेकिन कोई निर्णय नहीं लिया गया था और उसके बाद उद्धव ठाकरे सरकार नहीं रहा. उसके बाद भी इस समिति की कोई मीटिंग नहीं हुई और कोई समिति की मीटिंग न होते हुए उस धोरण को लेकर दिल्लीश्वर के आदेश के ऊपर ये GR आपकी जो सरकार है महायुति की उन्होंने निकाली. उन्होंने ये भी कहा कि 2.5 साल वो मुख्यमंत्री रहे और किस पर सिग्नेचर किया ये भी उनको पता नहीं है और उन्होंने जो मान्यता दी थी तो मराठी हिंदी के लिए उन्होंने मान्यता दी थी और उनके सिग्नेचर. अरे ऐसा है कि सिग्नेचर जो है तो बताओ ना, खाली झूठ बोलकर लोगों को इस तरह से गुमराह करना. कैबिनेट के हर पेपर यहाँ होते हैं लेकिन कैबिनेट के पेपर हम लोगों से पब्लिश नहीं कर सकते, तो इसीलिए तुम कुछ भी लोगों को कहेंगे.
जैसे बीजेपी का एलिगेशन ये है कि उस समय मतलब की मातोश्री से घर से बैठकर सरकार चलाते थे ऑनलाइन, उनके पास साइन फाइल आती थी, प्रोफाइल देखते भी नहीं थे, साइन करके छोड़ के चली जाती, इसलिए मुझे याद नहीं आ रहा कि ये बीजेपी इस तरह से झूठे वादे करते रहता है लोगों को। जो झूठे बोलने का जो इन्होंने एक निगेटिव सेट करने का मुद्दा रखा है ना, इसमें का एक मुद्दा है। एक और सवाल है, 5 तारीख को आप लोग बोले कि विजय रैली निकालेंगे, उसमें कौन कौन सी पार्टी आएगी, कुछ से बता सकते हैं? ऐसा कि इसके बारे में वरिष्ठ नेता निर्णय लेंगे, लेकिन हर मराठी प्रेम करने वाला आदमी इसमें सहभागी होगा। राज ठाकरे एमएनएस की पार्टी आ रही है, राज ठाकरे की एमएनएस पार्टी। अरे मराठी के ऊपर प्रेम करने वाले सारे लोग आएंगे ना, पार्टी का क्या संबंध है, मराठी मानुस आएगा। सर ये बताइएगा कि दोनों में एकत्रित आने की वजह से क्या सत्ता पक्ष डगमगाए हैं? नहीं, मराठी मानुस की जो एकता है ना, उसके कारण सत्ता पक्ष को ये GR कैंसिल करना पड़ा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।